या अभिजित या प्रभु सियावर रामचंद्र की जय। चालूच आहे असं आखरे ॲडव्होकेट आहे. आज नाशिक या ठिकाणी जवळजवळ 28वा दिवस आहे. तपोवन या ठिकाणी आंदोलन चालू आहे. वृक्षतोड थांबवा म्हणून सरकारला आणि गिरीश महाजन यांना ठणकावून नाशिककर, नाशिकच्या आजूबाजूतले नागरिक सांगत आहेत. आपल्या बरोबर संभाजी ब्रिगेडचे ॲडव्होकेट मनोज दादा आखरे साहेब आहेत आणि आपण त्यांच्याशी डायरेक्ट बोलूया. तुम्ही वकील आहात. आज काल बघितला की वकिलांनी सत्र न्यायालयामध्ये दाखल केली एक याचिका आणि त्याला स्थगिती मिळाली आहे 12-15 दिवस. तर काय वाटतं तुम्हाला, ती याचिका अशी राहील का परत स्थगिती उठवली जाईल? सरकार सध्या लोकशाहीला दाबून हुकुमशाहीच्या माध्यमातून चालत आहे आणि त्यामुळं कायद्यानं ती याचिका राहायलाच पाहिजे. परंतु सरकारच्या हातात सगळी सत्ता आलेली आहे. न्यायपालिका त्यांनी ताब्यात घेतलेली आहे, कार्यपालिका त्यांनी ताब्यात घेतलेली आहे. त्यामुळं काय होईल याचं काही आपण सांगता येत नाही. परंतु हे राज्य संविधानाचं आहे, हे लोकशाहीचं आहे आणि लोकशाही जीवन ठेवणं हे आपलं सर्वांचं, सर्वसामान्य नागरिकांचं काम आहे. सर्व वेगवेगळ्या समाजाच्या लोकांचं काम आहे आणि म्हणून आपण सर्व लोकांनी आज ही वृक्षतोड जर रोखायची असेल तर याला एक जन आंदोलन आपल्याला करावं लागणार आहे. आपण मोजके लोक, एका विचारधारेनं प्रेरित झालेले लोक एकत्र येऊन तेवढ्या लोकांपुरतं हे होऊ शकत नाही, कारण हे सर्वसामान्यांच्या लोकांचा प्रश्न आहे. आपल्याला कळलं ते लोकांना आपल्याला सांगावं लागणार आहे. जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सगळं जन, आपण जी भूमिका म्हणतो. घराघरामध्ये जाऊन लोक बाहेर आले पाहिजेत. घराघरामध्ये तपोवन हे आंदोलन केलं पाहिजेत. घराघरातले लोक ज्यावेळेस रस्त्यावर येतील आणि या नाशिकला वाचवण्याचा, या वृक्षाला वाचवण्याचा प्रयत्न होईल, त्यावेळेस या आंदोलनाला यश येऊ शकते. कारण हे सरकार गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. याला कोणाच्या भावना माहीत नाहीत. भावनेशी खेळ करणं एवढंच यांना माहीत आहे. त्यामुळं आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आव्हान आहे, आम्ही या भूमिकेसाठी आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करणार. नाशिकचे वृक्ष तपोवन वाचवा म्हणून आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करणार. परंतु सोबतच नाशिकमध्ये हा लढा तीव्रतेने झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. कारण लढल्याशिवाय तुम्हाला काही भेटणार नाही. त्यामुळं संभाजी ब्रिगेड सोबत आहे, पाठीशी नाही तर आमच्या सोबत आहे. आम्ही ही महापुरुषांची, संतांची विचारधारा घेऊन आम्ही चालतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरी हे संत तुकाराम महाराजांचं वचन आहे आणि या महामानवान हे रामांचं तपोवन आहे. बहुजन नायक राम होते सर्वांचे. आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त करत असताना सकाळी उठल्या उठल्या राम करतो एकमेकांना. त्या रामाची हे तपोवन भूमी जर हे तोडत असतील आणि एक दहशत निर्माण करत असतील तर हे कदापि सहन होणार नाही. सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्व लोकांनी या ठिकाणी या आंदोलनाला सहकार्य केलं पाहिजे, ही माझी रास्त भूमिका आहे. मंत्री गिरीश महाजन म्हणतात की इथली जी झाडं आहेत तपोवन मध्ये ती आम्ही मिशन सकट उचलू, म्हणजे बुंद्या सकट उचलू आणि ती दुसरीकडे झाडं जगतील असं वाटतं तुम्हाला? ते काही शक्य होऊ शकत नाही. आहे ती जागा सुरक्षित राहू द्या ना. दुसरीकडे करा ना. तुम्हाला काय करायचं ते पर्याय जागा असतील ना तुम्हाला उपलब्ध, कुठे करा. नाशिकच्या बाहेर हे माळाच्या माळा पडलेले आहेत, भरपूर जागा आहेत. तुम्ही त्या ठिकाणी करा ना. कशासाठी आता घाट घातलाय तुम्ही? म्हणजे मध्यवर्ती शहरामध्ये आज सगळ्या नाशिककरांना ऑक्सिजन देणारे हे झाडं आहेत आणि हे भविष्याची पिढी बर्बाद करायचं तुम्ही षडयंत्र रचतात काय? लोकांना ऑक्सिजन घेऊ द्या ना. ऑक्सिजन सिलेंडर घेऊन लोकांनी फिरायचं काय भविष्यामध्ये? त्यामुळं ही जी काही व्यवस्था निर्माण झालेली आज नाशिककरांच्या हिताची आहे, याला कुठेही तोडू नये ही आमची सगळं रास्त भूमिका आहे. आणि याचा जर प्रयत्न महाजन आणि त्यांचे चमूक करत असतील तर हे संभाजी ब्रिगेड कदापि सहन करणार नाही. आम्ही संभाजी ब्रिगेड नंतर जर हे झालं नाही तर मग आम्ही आक्रमकरित्याने आमचं काय आंदोलन करायचं करू. परंतु ही वृक्षतोड थांबवली पाहिजेत. हे याचं संवर्धन झालं पाहिजे. ही सगळी नाशिककरांसोबत सगळ्यांची आमची भूमिका आहे. वृक्षतोड ही थांबवली पाहिजे नाशिककराबरोबर आमची सध्या संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात या तपोवनसाठी आम्ही आंदोलन, जिल्हा असेल, तालुका असेल, या सर्व ठिकाणी आम्ही संभाजी ब्रिगेड म्हणून आंदोलन करू. आणि नाशिककरांचा जो श्वास आहे ही तपोवन, ती तपोवन सुरक्षित ठेवायचं काम करू असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. विजय दंगेकर, लोणारी टाइम्स, नाशिक.